नमस्कार, मी प्रशांत फाटक। आज फाल्गुन शुक्ल सप्तमी शके 1946 सादर करत आहोत ठाणे वार्ता। पाहुयात काही ठळक घडामोडी। काळू धरण पूर्ण करून ठाणे महानगराची पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली काढणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही। ठाण्यात उभे राहणार कन्व्हेन्शन सेंटर, 260 मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी आणि नाशिक ते टिटवाळा आणि पुणे ते अंबरनाथ या भागात मेमू गाड्यांची सेवा सुरू करण्याची ठाणे उपनगरातल्या प्रवाशांची मागणी। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। तर पाहूया काही ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे उपनगरातल्या प्रवाशांनी नाशिक ते टिटवाळा आणि पुणे ते अंबरनाथ या भागात मेमू गाड्यांची सेवा सुरू करावी अशी मागणी सुरू केली आहे। एका शिष्टमंडळाने अलीकडेच एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे। वाढती लोकसंख्या आणि या भागातल्या प्रवाशांची गरज पाहता अशी मागणी करण्यात आली आहे। या मंडळींनी त्यांच्या समर्थनार्थ रेल्वे प्रशासनाने काही वर्षापूर्वी बनवलेल्या एका अहवालाचा आधार घेतला आहे। या अहवालात सर्व गाड्या 16 डब्यांच्या चालवण्याचा अहवाल तयार केला होता। या भागात असलेले तांत्रिक आणि इतर अडथळे पाहता या शिष्टमंडळातल्या सदस्यांनी त्यातल्या काही गोष्टींकडे लक्षही वेधले आहे। वंदे भारत ही गाडी ज्याप्रमाणे धावते त्याचप्रमाणे ही गाडी जाऊ शकते असा दावा या मंडळींनी केला आहे। जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे। या अनुषंगाने जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडला। या प्रसंगी मार्गदर्शन करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करून पुढील आयुष्याकरता शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम शिक्षकांनी केले आहे। ठाणे ग्रामीण भागात 35 वर्षापेक्षा अधिक कामकाज केल्याबद्दल सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले। यावेळी सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी कल्पना तोरवणे, सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीकांत खंडागळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनोज देवकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिक्षण प्राथमिक विभाग शंकर आरे ते जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्या हस्ते 20 सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पेन्शन आदेश देऊन सन्मान करण्यात आला। केंद्रप्रमुख किशोर भोईर यांनी जिल्हा परिषद सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार कार्यक्रम नियोजन केल्याबद्दल आभार व्यक्त केले। विद्यार्थ्यांना घडवण्याकरता कामकाज करण्याची संधी मिळाली। विद्यार्थ्यांना आज विविध क्षेत्रात काम करताना पाहून काम केल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले। जानेवारी महिन्यातल्या शिक्षण विभाग प्राथमिक 6, बांधकाम 2 असे एकूण 8 अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत। तर फेब्रुवारी महिन्यात शिक्षण विभाग प्राथमिक 7, शिक्षण प्राथमिक विभाग 9, आरोग्य विभाग 2, बांधकाम 1 असे एकूण 12 अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत। एकूण 20 सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान सोहळा आज पार पडला। विस्तार अधिकारी, प्राथमिक शिक्षक, केंद्र प्रमुख, पदवीधर शिक्षक, आरोग्य सेविका, महिला, आरोग्य सहाय्यक पुरुष, कनिष्ठ अभियंता, महिला कामगार या पदावरील अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत। ठाणे महापालिका क्षेत्रात मोघरपाडा नजीक खाडी किनारी 260 मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे। कन्व्हेन्शन सेंटर, शॉपिंग मॉल, कार्यालय आदीचा त्या क्षेत्रात विकास होणार आहे। यासारखे शहराच्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रस्तावित प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होतील असे नियोजन करण्याची सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या प्रेक्षक गॅलरी व कन्व्हेन्शन सेंटर, कोलशेत हिल टाउन पार्क, कळव्यातल्या यशवंतरामा साळवी तरण तलावाची नव्याने बांधणी,
खारेगाव येथे प्रस्तावित नवीन नाट्यगृह आदी प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा बुधवारी घेण्यात आला. मोघारपाडा येथे 260 मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी, कन्व्हेन्शन सेंटर, हॉटेल, गोल्फ कोर्स, मॉल, कार्यालय, कलादालने असा सुमारे 8,000 कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी लागणारी एकूण जागा, त्यापैकी ताब्यातील जागा आदी स्थितीची माहिती आजच्या बैठकीत देण्यात आली. हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे व्यवहार्य झाला पाहिजे, त्याचप्रमाणे त्याची आखणी करावी. स्थानिक गरजा काय आहेत त्याचा अभ्यास केला जावा अशी सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. त्याचबरोबर कोलशेत येथे 22 एकर जागेवर क्रीडा संकुल, मत्स्यालय, सायन्स सेंटर, तारांगण, व्यावसायिक वापराची जागा आणि टाऊन पार्क असे प्रस्तावित आहे. त्यासाठी 600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याचेही सादरीकरण या बैठकीत झाले. तसेच कळवा येथील यशवंतरामा साळवी तरण तलाव पूर्ण पाडून नव्याने बांधण्यात यावा. त्यात तलाव, प्रेक्षागृह व इतर खेळांच्या सुविधा आदींची रचना केली जावी, त्याचा विस्तृत आराखडा सादर करावा. सोबत कळवा परिसरातल्या नागरिकांसाठी तिथे उत्तम सुविधा निर्माण झाली पाहिजे असेही खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. खारेगाव येथील नाट्यगृहाच्या आरक्षणाच्या जागेवर छोटेखानी नाट्यगृहासह इतर सुविधा, क्रीडा संकुल याची आखणी करून त्याचा सविस्तर आराखडा करण्याचे निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आले. या भागात नाट्यगृहाची आवश्यकता असल्याने नाट्यगृह व इतर सुविधा लोकांना उपयोगी ठरतील असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. त्याचबरोबर मोठे नाट्यगृह बांधण्यापेक्षा छोटेखानी 300 ते 350 प्रेक्षकक्षमतेचे नाट्यगृह बांधल्यास त्याला अधिक प्रतिसाद मिळेल अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. याशिवाय मुंब्रा बायपास ते खारेगाव टोलनाका या 1.5 किलोमीटरच्या पारसिक वॉटरफ्रंट विकास कामाचाही आढावा येथे घेण्यात आला. या कामांमध्ये प्रवेशद्वार आणि सुशोभीकरणाची काही कामे शिल्लक असून ती तातडीने करण्याचे निर्देश खासदार शिंदे यांनी दिले. मुंबई शहरातल्या धोकादायक आणि जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी लोकप्रतिनिधींसमोर बैठक घेऊन इमारतींच्या पुनर्विकासातले अडथळे दूर करून या पुनर्विकासाला गती देण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. सदस्य अमीन पटेल यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की बृहन्मुंबई महानगरपालिकेने किंवा सक्षम अधिकाऱ्याने इमारत धोकादायक घोषित केली तर प्रथम इमारत मालकाला पुनर्विकासाची संधी दिली जाते. मालकाने 6 महिन्यांच्या आत प्रस्ताव सादर न केल्यास भोगवटादारांच्या किंवा भाडेकरूंच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला ही संधी दिली जाते. जर त्यांनीही 6 महिन्याच्या आत प्रस्ताव सादर केला नाही तर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत भूसंपादन करून पुनर्विकास करण्याची तरतूद केली आहे. या प्रक्रियेनुसार मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने 854 इमारत मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यापैकी 67 मालकांनी पुनर्विकास प्रस्ताव सादर केले. पैकी 30 मालकांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. राज्य शासन नवीन गृहनिर्माण धोरण आणत असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध होतील याची सुनिश्चिती केली जाणार आहे आणि रखडलेल्या पुनर्विकासामुळे मुंबईच्या बाहेर गेलेल्या मुंबईकरांना परत मुंबईत आणणार आणि मुंबईतल्या रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्याकरता आणि सर्वसामान्यांच्या हक्कांच्या घराकरता हे सरकार कटिबद्ध आहे असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. राज्याच्या परिवहन आयुक्तांनी महाराष्ट्रात 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा वाहन क्रमांक प्लेट, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक करण्यासंबंधीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातल्या 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक असून वाहन चालकांनी 31 मार्च 2025 पूर्वी ही नंबर प्लेट बसवावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी केले आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याकरता परिवहन विभागाने कल्याण उपप्रादेशिक कार्यालयासाठी मेयर रिअल मार्सन इंडिया एजन्सीची नियुक्ती केली आहे व त्यासाठी लागणारे शुल्क निर्धारित केले आहे. राष्ट्रीय सुरक्षा व वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी व्हावेत, छेडछाड आणि बनावटगिरी रोखण्याकरता तसेच रस्त्यांवर चालणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची ओळख पटवण्याकरता या व अशा अनेक प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्याकरता मोटार वाहनांवरील हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे अत्यावश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील मोटार वाहनांवर अशा नंबर प्लेट बसवण्याबाबत निर्देश जारी केले आहेत.
राज्यात सन 2019 पासून नव्या उत्पादित वाहनांना HSRP नंबर प्लेट सक्तीची केली असून ही नंबर प्लेट एकदा लावल्यानंतर ती पुन्हा काढता येत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवण्यात आलेली नंबर प्लेट ही टॅम्पर प्रूफ असते. ही नंबर प्लेट ॲल्युमिनियम मिश्र धातूपासून बनवलेली असते. या नंबर प्लेटवर निळ्या रंगाच्या चक्राचे हॅलोग्राम व वाहन क्रमांकाच्या काळ्या त्रिप्यावळीत इंड अशी अक्षरे लिहिलेली असतात. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे महत्त्व लक्षात घेता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण या कार्यक्षेत्रातील 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक असून त्याकरता परिवहन विभागाने या कार्यालयाकरता नियुक्त केलेल्या मेसर्स रिअल माझोन इंडिया एजन्सीकडनं ही नंबर प्लेट बसवून घेता येईल. त्याकरता दुचाकी व ट्रॅक्टर रुपये 450, 3 चाकी 500, हलकी मोटर वाहने, पॅसेंजर कार, मीडियम कमर्शियल वाहन, अवजड कमर्शियल वाहन, ट्रेलर, कॉम्बिनेशन यांचे रुपये 745 हे शुल्क निर्धारित केले आहे. परिवहन विभागाने 31 मार्च 2025 पर्यंत जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य केले आहे. परिवहन विभागाच्या सूचनेनुसार या सर्व जुन्या वाहनांना त्यांची कागदपत्रे तपासून संबंधित एजन्सीकडनं HSRP नंबर प्लेट लावून मिळणार आहे, असे कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल यांनी कळवले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातल्या ध्वनी प्रदूषण, अनधिकृत किंवा अनियमित मंडपरचना यांच्याबाबत नागरिकांना तक्रार नोंदविता यावी याकरता तक्रार निवारण प्रणाली तयार करण्यात आली आहे. नागरिकांनी ध्वनी प्रदूषण विषयक तसेच अनधिकृत व अनियमित मंडपरचनांबाबत पुढील क्रमांक आणि ईमेलवर तक्रार करावी असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. तक्रार करण्याकरता टोल फ्री नंबर 1800-222-108, SMS आणि व्हॉट्सअप सुविधा 75-00-94610, दूरध्वनी क्रमांक 022-253-71-010 आणि ईमेल rdmc@thanecity.gov.in या अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर या नागरिकांनी या तक्रार प्रणालीचा वापर करावा असे आवाहन केले आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कळवा, मुंबा आणि दिवा या परिसरातील पाणी टंचाई दूर करून राज्य शासन विविध प्रयत्न करत आहे. काळू धरण पूर्ण होईपर्यंत पर्यायी उपाययोजनांचा अवलंब करून या समस्येवर मात करण्यात येईल. काळू धरण पूर्ण करून ठाणे महापालिका क्षेत्रातल्या पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. ठाणे महापालिका क्षेत्रातल्या मुंब्रा, कळवा परिसरातल्या पाणी टंचाईबाबत सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ठाणे महापालिका क्षेत्रातली पाणी टंचाई दूर करण्याकरता निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंब्रा, कौसा व कळवा भागात प्रतिदिन 130.50 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. हा पाणी पुरवठा पूर्ण दाबाने होण्याकरता या भागात 6 जलकुंभांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यापैकी 2 जलकुंभ कार्यान्वित करण्यात आले असून उर्वरित 4 जलकुंभ कार्यान्वित होण्याकरता वितरण जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याकरता रिमोल्डिंग प्रकल्प राबवण्यात येत आहे. याकरता शासनाने नगरोत्थानातून 240 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कळवा, मुंब्रा, दिवा भागाकरता 50 MLD ते संपूर्ण ठाणे महानगराकरता 100 MLD पाण्याचा प्रस्ताव महापालिकेने दिला होता. त्यावर कार्यवाहीचे आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिले आहेत. तसेच MIDCच्या 12वी धरणातनं महानगराला पाण्याची गरज भागवण्याकरता अतिरिक्त 50 दशलक्ष लिटर पाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आली आहे. MIDC विटा भागात रात्री 12 ते 5 या काळात पाणी पुरवठा बंद असते. या भागात पाणी टंचाई दूर करण्याकरता अतिरिक्त जलवाहिनीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होण्याकरता रात्री 12 ते 5 या कालावधीत पाणी पुरवठा सुरू करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात येईल. ठाणे महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर अवैधरित्या नळ जोडण्या घेण्यात आल्या असतील तर त्याबाबत चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा
महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. काळू धरण पूर्ण करून ठाणे महानगराची पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली काढणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही. ठाण्यात उभे राहणार कन्व्हेन्शन सेंटर, 260 मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी आणि नाशिक ते टिटवाळा आणि पुणे ते अंबरनाथ या भागात मेमू गाड्यांची सेवा सुरू करण्याची ठाणे उपनगरातल्या प्रवाशांची मागणी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.